या कमळासमोर बटन दाबून अमल माडिक यांना आशीर्वाद द्या। एक नंबरचं चिन्ह आहे, एक नंबरला नाव आहे, एक नंबरला कमळ आहे आणि एक नंबरचा माणूस तुम्हाला मिळालेला आहे। त्याच्या समोरचं बटन दाबून प्रचंड मताधिक्यानं निवडून आणा। भारतीय जनता पार्टीचे अमल माडिक आणि काँग्रेसचे ऋतुराज पाटील महाविकास आघाडी विरुद्ध महायुती सरळ लढत आहे। टाटा बिर्ला अंबानीला सुद्धा एकच मताचा अधिकार आहे आणि तुम्हाला मला सुद्धा एकच मताचा अधिकार आहे। सगळ्यांनी एकच नारा आपल्याला द्यायचा की हम गरीबी हटाएंगे। गरिबी कधी हटली नाही कारण काँग्रेसचं पोटच कधी भरलं नाही। काँग्रेसचे सगळे मंत्री गडगंज झाले। 2014च्या पूर्वीचा काळ आठवून बघा। स्वतः सन्माननीय उद्धव ठाकरे साहेबांनी दसरा मेळाव्यामध्ये सांगितलं होतं असं हात वर करून की आम्ही ही योजना बंद करणार आहे म्हणून। लोकसभेला सुद्धा त्यांनी फसवलं। अमल माडिक एक साधा सोप्पा सुसंस्कृत युवक आमदार असताना 1100 करोड रुपये त्यांनी इथं निधी आणलेला आहे। त्याचे बोर्ड लावले होते जाहीरपणानं, कुणीही चॅलेंज करू शकलं नाही। डॉक्टरांनी ऍडमिट होण्याचा सल्ला दिलाय, पण स्पेशल रूम परवडत नाही। मग टेन्शन घेऊ नका। सूर्या हॉस्पिटलने प्रथमच अगदी कमी किमतीत सर्व सोयींयुक्त आणि रुग्णांची गरज लक्षात घेऊन बजेट फ्रेंडली रूम्स उपलब्ध केले आहेत। कॅशलेस सुविधांसह खिशाला परवडणाऱ्या किमतीत बजेट फ्रेंडली इकॉनॉमिक स्पेशल रूम। पत्ता कोंडावळ चौक, लक्ष्मीपुरी, कोल्हापूर। संपर्क 9822 63 54 69। 4 दिवसांना विधानसभेची निवडणूक आहे आणि भारतीय जनता पार्टी महायुतीचे उमेदवार म्हणून अमल माडिक कमळ चिन्ह घेऊन हे निवडणूक लढवत आहेत। या कमळासमोर बटन दाबून अमल माडिक यांना आशीर्वाद द्या, आपली सेवा करण्याची संधी द्या, ही विनंती करण्यासाठी आजची ही प्रचार सभा आयोजित केलेली आहे। बंधू भगिनींनो, आपल्याला ही निवडणूक खूप गांभीर्याने घ्यायची आहे कारण 5 वर्षातनं ही संधी आपल्याला एकदा मिळते। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला हा अधिकार दिलेला आहे। टाटा बिर्ला अंबानीला सुद्धा एकच मताचा अधिकार आहे आणि तुम्हाला मला सुद्धा एकच मताचा अधिकार आहे। पण गांभीर्याने का घेण्याची गरज आहे? कारण ही निवडणूक आपल्या चुलीशी निगडीत आहे। ही निवडणूक आपल्या प्रपंचाशी निगडीत आहे। ही निवडणूक आपल्या मुलाबाळांच्या भवितव्याशी निगडीत आहे, म्हणून आपल्याला गांभीर्याने घ्यायचं आहे। आपल्या समोर 2 पर्याय आहेत। भारतीय जनता पार्टीचे अमल माडिक आणि काँग्रेसचे ऋतुराज पाटील महाविकास आघाडी विरुद्ध महायुती सरळ लढत आहे आणि या सगळ्यांचं काम आपण पाहिलेलं आहे। फार लांब जाण्याची आवश्यकता नाही आहे, तरी सुद्धा मुद्दा म्हणून सांगतो। गेले 70 वर्ष आपण सगळेजण मतदान करतोय। 70 वर्ष। 1952ला पहिली लोकसभेची निवडणूक झाली होती तेव्हापासून या 70 पैकी 65 वर्ष या देशावर काँग्रेसनं राज्य केलेलं आहे। का केलं? कारण मग ते पंडित जवाहरलाल नेहरूजी असू देत, इंदिराजी असू देत, राजीवजी गांधी असू देत, मनमोहन सिंग असू देत, सोनिया गांधी असू देत, राहुल गांधी असू देत, सगळ्यांनी एकच नारा आपल्याला द्यायचा की हम गरीबी हटाएंगे। गरीबी हटाएंगे म्हणजे आपल्या सगळ्यांचा आवडता विषय। गरीबी हटाएंगे म्हणले की पाळी लावून आपण मतदानाला दन मत त्यांना टाकायची। परंतु माता भगिनींनो, गरीबी कधी हटली नाही कारण काँग्रेसचं पोटच कधी भरलं नाही। काँग्रेसचे सगळे मंत्री गडगंज झाले। 2014च्या पूर्वीचा काळ आठवून बघा। महेशरावने आता सांगितल्याप्रमाणे कोल्हापूरचं विमानतळ 15 वर्षे बंटी पाटील सांगत होता मंगळवारी विमान उडणार, बुधवारी उतरणार, एकदा तर आलं 32 तारखेला उडणार। मी कॅलेंडरमध्ये बघायला लागलो 32 तारीख आहे का नाही, पण ते काही करू शकले नाहीत मंत्री असून सुद्धा। धनंजय माडकांनी ते एअरपोर्ट चालू केलं। 274 करोड रुपये प्रधानमंत्री मोदीजींनी दिले आणि ते विमान चालू झाले आणि 6 विमान आज चालू झालेले आहेत। ज्याचा उल्लेख महेशरावने केला की आज रेल्वे स्टेशन 103 वर्षापूर्वी छत्रपती शाहू महाराजांनी कुदळ मारलेली ती रेल्वे स्टेशन या एवढ्या वर्षामध्ये त्याला 10,000 रुपये सुद्धा कधी निधी आला नव्हता। मोदीजींनी त्याला 44 करोड रुपये दिले। 44 करोड। आणि मग सगळ्यात पॉप्युलर असणारी लोकप्रिय झालेली मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना। माता भगिनींनो, आपण हे लक्षात ठेवलं पाहिजे की ज्यावेळी ही योजना मुंबईच्या सभागृहामध्ये मुख्यमंत्र्यांनी मांडली, हे जर त्या मुलांना शांत बसवा, मुख्यमंत्री महोदयांनी ज्यावेळी ही योजना सभागृहामध्ये मांडली, काँग्रेसच्या लोकांनी तिथं थैथयाट करायला सुरू केला। हे बंटी पाटील तर त्या टेबलवर उभारून नाचत होता। बंद करा योजना, अशी तुम्हाला योजना देता येणार नाही। महाराष्ट्राच्या तिजोरीत खडखडाट होईल, महाराष्ट्राची अर्थव्यवस्था बिघडेल, महाराष्ट्र खड्ड्यात जाईल। काँग्रेसच्या लोकांनी उरभर उडून घेतलं। काय सभागृहात चाललं नाही, हायकोर्टला गेले,
हायकोर्टानं त्यांची याचिका फेटाळून लावली. त्यांनी सांगितलं ते सरकार आहे, त्या सरकारला अधिकार आहे, त्यांना जो करायचा ते निर्णय घेऊ दे. तिथं काय चाललं नाही म्हणून नागपूर हायकोर्टमध्ये ते गेले. नागपूर हायकोर्टमध्ये याचिका दाखल केली, काँग्रेसच्या एका नेत्यानं दाखल केलेली, ही योजना बंद झाली पाहिजे म्हणून. अनेक वेळा प्रयत्न केलेला. तुमच्या लक्षात आहे का बघा, स्वतः सन्माननीय उद्धव ठाकरे साहेबांनी दसरा मेळाव्यामध्ये सांगितलं होतं आज हात वर करून की आम्ही ही योजना बंद करणार आहे म्हणून. लक्षात आहे का तुमच्या? बघा, हे सगळे नेते, सुप्रियाताई सगळे म्हणतात. आणि आता काय झालं? त्यांनी सांगताना सांगितलं होतं की ही फसवी योजना आहे, हा निवडणुकीचा जुमला आहे, असे पैसे दिले नाहीत, असे देता येणार नाहीत. आणि जेव्हा 7,500 रुपये खात्यावर आले, त्यांच्या पायाखालची वाळू घसरली. आता काय म्हणतात? आता म्हणतात आम्ही 3,000 रुपये देतो. आता तिजोरीत खडखडाट होत नाही, आता अर्थव्यवस्था बिघडत नाही, आता महाराष्ट्र खड्ड्यात जात नाही. म्हणजे फसवायचं, खोटं बोलायचं. तुमच्या लक्षात आहे का बघा, लोकसभेला सुद्धा त्यांनी फसवलं. लोकांना सांगितलं संविधान बदलणार. लोक भुलले त्यांच्या याला. महिलांना काय सांगितलं राहुल गांधी काँग्रेसच्या नेत्यांनी? लोकसभेला महिलांना सांगितलं 4 जूनला मतमोजणी होणार आहे आणि 5 तारखेला महिलांच्या खात्यावर आम्ही खटाखट 8,500 रुपये देणार. बोललो ते का नाही? महिलांनी पाळी लावून त्या काँग्रेसला मतदान केलं. आणि 4 तारखेला निकाल झाल्यावर 5 तारखेला बँकेच्या पुढे पाळी लावली. कुणाला रुपये मिळाला नाही. खोटं बोलायचं, फसवायचं, आश्वासन द्यायचं. परंतु महायुती सरकारनं कधी खोटं बोललं नाही. स्वतः पैसे खात्यावर टाकले. तुम्ही विचार करा बंधू भगिनींनो, या राज्यामध्ये 2,30,00,000 महिलांच्या खात्यावर पैसे दिलेत. आणि महाराष्ट्रामधल्या या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये, एकट्या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये 10.5 लाख महिलांना लाभ मिळालेला आहे. दिवाळीच्या आधी किती पैसे आले? 800 करोड. कुठं आले? तुमच्या बँकेत, ह्यांच्या नाही, तुमच्या. म्हणजे तुम्ही ग्रामीण भागाचा अर्थव्यवस्था बघा. शेतकरी असू दे, शेतमजूर असू दे, व्यापारी असू दे, उद्योग असू दे, दुकानदार असू दे, सगळा पैसा पुरुषाच्या हातामध्ये असतो. महिलेला पैसे पाहिजे असतील तर पुरुषाकडे मागायला लागायचं. आज अशी अवस्था झाली की पुरुषांना महिलाकडे जरा थोडं देते का, मला काम आहे म्हणते. आणि ही योजना निरंतर चालू राहणार आहे. 5 वर्ष यामध्ये 2100 रुपये केले जाणार आहेत, हे आमच्या सन्माननीय मुख्यमंत्री महोदयांनी सांगितलेलं आहे. अनेक लोक कल्याणकारी योजना ज्या आजपर्यंत काँग्रेसनं कधी आपल्याकडे ते भांडी, मी आलतो परवा वाटाला, किती भांडी दिली? 10,000 रुपयेचा तो सेट आहे. 27 प्रकारची भांडी आहेत. ते काय परात आहे, कुकर आहे, भांडा आहे, ते पीप आहे. काँग्रेसनं का चमचा तर दिलाय का हो तुम्हाला? हे 1500 रुपयाच्या नावानं आज हे ठोकतायत. कधी काँग्रेसनं 15 रुपये दिलेत का महिलांना? या सगळ्याचा विचार करून आपल्याला या निवडणुकीला सामोरं जायचं आहे. बंधू भगिनींनो, या उमेदवारीमध्ये आपण पाहिलं की आपल्यासमोर 2 उमेदवार आहेत. अमल माडिक 2014 ते 19 इथं आमदार होते आणि ऋतुराज पाटील 2019 ते 24 इथं आमदार होते. अमल माडिक एक साधा सोप्पा सुसंस्कृत युवक, नम्र युवक, तुमच्या सुखदुःखात सहभागी. आमदार असताना 1100 करोड रुपये त्यांनी इथं निधी आणलेला आहे. त्याचे बोर्ड लावले होते जाहीरपणानं, कुणीही चॅलेंज करू शकलं नाही. तुमचं लग्न कार्य असू दे, अमल माडिक हजर आहेत. घरामध्ये मृत्यू झाला तर अमल माडिक हजर आहेत. वाढदिवस असू दे, महाप्रसाद असू दे, एखादं बारसं असलं तरी अमल माडिक तिथं असतात. ऋतुराज पाटील कधी आलाय का? तर मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे. माझं ऑफिस कुठं आहे? कुठं आहे? माझं ऑफिस कावळानं केलाय. अमल माडिकांचं ऑफिस कुठं आहे? बंटी पाटलाचं ऑफिस कुठं आहे? अजिंक्यता. ऋतुराज पाटलाचं ऑफिस कुणाला माहिती आहे का? त्याचं ऑफिसच नाही. म्हणजे असा आमदार महाराष्ट्रात एकमेव ज्याला ऑफिसच नाही. आणि तुम्हाला जर काय काम घेऊन जायचं असेल तर त्या अजिंक्य ताराच्या नंदीला आधी तिथं नवसनं बोलायला लागतंय तिथं. हे असा आमदार 5 वर्ष कुठेही दिसला नाही. कशाला दिसेल? तुमची गरज नाही त्यांना. त्यांना माहिती आहे निवडणूक आली की काहीतरी खोटं बोलायचं, आश्वासन द्यायचं, काहीतरी द्याय घ्यायचं आणि मतं घ्यायची. हे एवढे श्रीमंत आहेत, एवढे सावकार आहेत. अहो, हे बसले एवढे, तुम्ही बसलाय तेवढी बेडरूम आहे त्याची एकट्याची. काय गरज आहे तुमची त्याला? आपण मुंबईला जातो, आम्ही रेल्वेने जातो. रेल्वेत मला तर फुकट आहे महेशराव. 350 रुपयात मुंबईला जातो. गाडी घेऊन गेलो तर 2,500 रुपये डिझेल लागतं. विमानाने गेलो तर 5,000 रुपये जातोय. हे ऋतुराज पाटील मुंबईला हेलिकॉप्टरनं जाते. काय नाही म्हणते, फक्त 10 लाख रुपये खर्च येते, काय जास्त येत नाही. अशा माणसांना तुमच्या अडचणी समजतील का? ते तुमच्या सुखदुःखात येतील का? आणि मग बघितलं आपण लय मोठी मोठी निळी बोर्ड लागली होती सगळीकडे.
निळे झार बोर्ड लाव 2 करोड 4 करोड 6 करोड 10 करोड 20 करोड. सांगोडे गाव माहिती आहे का तुम्हाला? सांगोड्याला आपण जातो, नरसिंह महाराजाचं मंदिर आहे, आपण दर्शनाला जातो. मी परवा हलसोड्याला निघालो होतो आणि जाताना मग मी त्या सांगोडे गावाजवळ जात असताना ते बोर्ड होतं 19 करोड 30 लाख. ते गाव एवढंच, 2000 मतदान. मी थांबलो आणि ते QR कोड स्कॅन केला, बघितलं काय वाचा लागलो, रत्नागिरी हायवे 8 करोड. आवडत कधी आलं मला अजून कळालं नाही. आपल्या गावागावामध्ये या देशातल्या 6.5 लाख खेड्यांमध्ये प्रधानमंत्री जल जीवन योजना सुरू आहे. जल जीवन योजना काय योजना आहे? हर घर नल हर घर जल. प्रत्येक घरामध्ये स्वच्छ पिण्याचं पाणी आमच्या महिलांच्या डोक्यावरचा हांडा उतरवण्याचं काम प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी केलेलं आहे. एवढ्या वर्ष आपण फसलेलो आहोत, इथून पुढे फसायचं नाही. एक चांगली संधी महायुतीच्या माध्यमातून आलेली आहे. मी आपल्याला सगळ्यांना हात जोडून विनंती करतो, 23 तारखेला राज्यामध्ये महायुतीचं सरकार होणार आहे, महायुतीचे मुख्यमंत्री होणार आहेत. त्यामध्ये दक्षिण मतदारसंघाचे आमदार अमल महाडिक हात वर करून मुख्यमंत्री महोदयांना उमेदवारी आपली देऊन, आमदारकीचं तिथं समर्थन देऊन मुख्यमंत्री होण्यासाठी आशीर्वाद देण्यासाठी आपण सगळ्यांनी प्रयत्न करावेत, पाठीमागं राहावं, भरभरून मतं द्यावी. 1 नंबरचं चिन्ह आहे, 1 नंबरला नाव आहे, 1 नंबरला कमळ आहे आणि 1 नंबरचा माणूस तुम्हाला मिळालेला आहे. त्याच्या समोरचं बटन दाबून प्रचंड मताधिक्यानं निवडून आणा एवढी विनंती करतो. थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या KK न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा.